त्यांची डॉक्युमेंटरी बनवली तेव्हा कळत नव्हतं की काय ओळी मुंडे साहेबांसाठी बोलाव्या. एक आह भरी होगी हमने न सुनी होगी, एक आह भरी होगी हमने न सुनी होगी, जाते जाते तुमने आवाज तो दी होगी. हर वक्त यही है गम, उस वक्त कहाँ थे हम, कहाँ तुम चले गए. मुंडे साहेबांनी जीवनात काय कमवलं मला माहित नाही, कारण मी त्यांची वारस आहे. वारस तुम्ही सर्वच आहात. मंचावरचे देवेंद्रजी आहेत, मंचावरचे सगळे लोक आहेत. पण जेव्हा लोकसभेची 2014ची निवडणूक झाली तेव्हा एका सभेत साहेबांनी सांगितलं, पंकजा धन्यवाद. छोटीशा पंकजाचा ऊर भरून आला. का धन्यवाद म्हणले? म्हणले डझनभर आमदार मला पाडायला बसले होते, माझी एकच लेक 12 आमदारांना भारी पडली आणि माझा वारसा मी निवडला. जिवंतपणी त्यांनी मला वारस घोषित केलेला आहे. आणि हे वारस जमीन जायदाद पद प्रतिष्ठा याच्याही पलीकडचं आहे. मी गेल्या 5 वर्षात कुठल्याही पदावर नव्हते तेव्हा अनुभवलेला आहे. माझे वडील हे माझे गुरु होते. त्यांनी मला काय करायचंय कधीच शिकवलं नाही, पण काय नाही करायचंय हे जरूर शिकवलं होतं.